नमो नमः. मुलांनो, आज आपण भाषासूत्रम 3 मधील लट लकार हा म्हणजे वर्तमान काल हा लट लकारचे 2 प्रकार आहेत. परस्मैपदी वर्तमान काळ आणि आत्मनेपदी वर्तमान काळ. आपण भाषासूत्रम 3 मध्ये आत्मनेपदी वर्तमान काळाचा अभ्यास करणार आहोत. याआधी आत्मनेपदी या सुभाषित मालेमध्ये आपण आत्मनेपदी क्रियापदांचा उपयोग पाहिलेला आहे. आता परस्मैपदी क्रियापदांचे प्रत्यय काय काय आहेत? तीतः अंती प्रथम पुरुष, सीथः थ मध्यम पुरुष, मी वहा महा उत्तम पुरुष. हे झाले लट लकार वर्तमान काळ परस्मैपदी प्रत्यय. भाषासूत्रम 1 मध्ये आपण परस्मैपदी प्रत्ययांचा अभ्यास केलेला आहे. आत्मनेपदी धातूंचे प्रत्यय कोणकोणते आहेत? ते इते अंते प्रथम पुरुष, से इथे द्वे मध्यम पुरुष, ई वहे महे उत्तम पुरुष. हे आत्मनेपदी धातूंचे प्रत्यय आहेत. हे प्रत्यय लावून वर्तमान काळी म्हणजे लट लकाराची क्रियापदे बनवतात. जसे इथे दिलेलं आहे बघा. भाषते भाष हा मूळ धातू आहे आणि पहिल्या गणातला आहे आत्मनेपदी. आत्मनेपदी धातू वेगळे असतात आणि परस्मैपदी धातू वेगळे असतात. ते आपल्याला लक्षातच ठेवावे लागतात. आता प्रत्यय लावून क्रियापद कशी तयार झालेली आहेत बघा. क्रियापदे भाषते भाषेते भाषन्ते प्रथम पुरुष म्हणजेच काय? सह भाषते किंवा बालकः भाषते, बालकौ भाषेते, बालकाः भाषन्ते. भाषसे भाषेथे भाषध्वे, त्वं भाषसे युवां भाषेथे यूयं भाषध्वे. भाषे भाषावहे भाषामहे. आधी आपण मध्यम पुरुष पाहिला, आता उत्तम पुरुष. अहम भाषे आवाम भाषावहे वयम भाषामहे. अशा प्रकारे प्रत्यय लावून क्रियापदे तयार होतात. वर्तमान काळी परस्मैपदी धातूंसाठी ज्याप्रमाणे क्रियापद सूत्रम आहे ना, आपण मागच्या भाषासूत्रम 1 मध्ये पाहिलं, त्याचप्रमाणे आत्मनेपदी धातूंसाठी सुद्धा क्रियापद सूत्र आहे. मूल धातु अधिक गणविकरणम बरोबर धात्वंगम अधिक प्रत्यय बरोबर क्रियापदम. गणविकरणम म्हणजे जे काही विकरण आहे गणांचे ते. आता इथे ते दिलेले आहेत. प्रथम तुम्हाला माहितीच आहे, प्रथम गणाचं विकरण आहे अ, चतुर्थ गणाचं आहे य, षष्ठ गणाचं आहे अ आणि दशमः गणाचं आहे अय. त्याचे उदाहरण दिलेले आहे बघा. भाषते चतुर्थ गणाचा य हे विकरण लागल्यावर युध्यते असं होतं. षष्ठम गणाचं अ हे विकरण लागल्यावर दिशते आणि दशम गणाचं अय हे विकरण लागल्यावर पूजयते. अशा प्रकारे क्रियापद तयार होतात. आता इथे बघा, भाषते हे क्रियापद कसं तयार झालेलं आहे? मूळ धातू. मूळ धातू म्हणजे इथे आलेले आहे भाष. भाष हा मूळ धातू आहे. त्याला अ हे गणविकरण लागलं आणि आत्मनेपदीचा प्रत्यय लागलेला आहे. आणि भाष अधिक अ अधिक ते भाषते. भाष अधिक अ अधिक ते भाषते. अशा प्रकारे क्रियापद तयार होतं. पुढे आणखी काही उदाहरणं दिलेली आहेत. तर भाषते म्हणजे बोलणे. तसं इथे वंद. वंद म्हणजे नमस्कार. वंद हा धातू आहे. मूळ शब्द वंद आणि पहिल्या गणातला आहे आत्मनेपदी धातू आहे हा. वंद अधिक अ. वंद. वंद अधिक अ. पहिला गणे म्हणून अ हे विकरणे.
वंद अधिक अ बरोबर वंद, आणि त्याला ते हा प्रत्यय लावल्यावर वंदते असा शब्द तयार होतो, असं क्रियापद तयार होतं. युध, युध हा धातू आहे चौथ्या गणातला आत्मनेपदी. आता युध या धातूचा गण चौथा आहे म्हणून य हे विकरण लागलेलं आहे, म्हणजे तयार झालं क्रियापद काय तयार झालं, युद्ध, आणि त्याला ते हा प्रत्यय लागल्यावर युध्यते, युध्यते असं क्रियापद तयार होतं. पुढचं क्रियापद बघा, मूळ धातू दिश. दिश हा 6व्या गणातला आहे, आत्मनेपदी धातू आहे. दिश हे मूळ रूप, धातूचं मूळ रूप, मूळ धातू दिश अधिक अ हे विकरण, 6व्या गणाचं सुद्धा अस हे विकरण असतं. दिश अधिक ते हा प्रत्यय आत्मनेपदी क्रियापदाचा, आणि क्रियापद काय तयार झाले, दिशते. आता पुढचं बघा, पूज हा धातू 10व्या गणातला आहे आत्मनेपदी. 10व्या गणातला असल्यामुळे पूज या मूळ धातूला अय हे गण विकरण लागलं की धातू काय तयार होतो, पूजय, आणि त्याला ते हा प्रत्यय लागला की पूजयते. आता तेच्या ऐवजी दुसरा प्रत्यय लागला, ते इते म्हणलं आपण, तर मग कसं होईल, वंदेते, युध्येते, दिशेते, पूजयेते. आता इथे प्रत्येक गणातील आत्मनेपदील धातूंचा तक्ता तयार केलेला आहे, आत्मनेपदी धातू म्हणजे क्रियापद. आता वंद एक आत्मनेपद आहे, वंदते, वंदेते, वंदन्ते प्रथम पुरुष, वंदसे, वंदेथे, वंदध्वे मध्यम पुरुष, वंदे, वंदावहे, वंदामहे उत्तम पुरुष. आता मुलांना तुम्हाला हे लक्षात यायला हवं, उत्तम पुरुष म्हणल्यावर इथे करता काय येईल, अहम, आवाम, वयम. मध्यम पुरुष म्हणल्यावर काय येईल, त्वम, युवाम, युयम. आणि प्रथम पुरुष म्हणल्यावर इथे करता अहम आणि त्वम हे सोडून बाकी सगळे येतील. जसं सहा तौते किंवा बालकहा, बालकौ, बालकाहा, बालकहा वंदते, बालकौ वंदेते, बालकाहा वंदन्ते, अशा प्रकारे. आता पुढचा धातू बघू आपण, युध हा 4थ्या गणातला आहे. युध्यते, युध्येते, युद्धन्ते, युध्यन्ते प्रथम पुरुष, युध्यसे, युध्येथे, युध्यध्वे मध्यम पुरुष, युध्ये, युध्यावहे, युध्यामहे उत्तम पुरुष. दिश 6 आत्मनेपद, दिशते, दिशेते, दिशन्ते प्रथम पुरुष, दिशसे, दिशेथे, दिशध्वे मध्यम पुरुष, दिशे, दिशावहे, दिशामहे उत्तम पुरुष. तसंच 10व्या गणातला पूज हा धातू, पूजयते, पूजयेते, पूजयन्ते, पूजयसे, पूजयेथे, पूजयध्वे मध्यम पुरुष, पूजये, पूजयावहे, पूजयामहे उत्तम पुरुष. आता इथे देखील तुम्ही उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, प्रथम पुरुष याप्रमाणे क्रियापदांच्या आधी कर्ता वापरायचा आहे. आता इथे क्रू हा धातू आहे 8व्या गणातला आहे. आता तुम्हाला यावर्षी 8वा गण नाही आहे अभ्यासाला, पण तरीही इथे माहितीसाठी तुम्हाला दिलेला आहे. कुरुते, कुर्वाते, कुर्वते प्रथम पुरुष, कुरुषे, कुर्वाथे, कुरुध्वे मध्यम पुरुष, कुर्वे, कुर्वहे, कुर्महे उत्तम पुरुष. क्रू हा धातू. केचन धातवः परस्मैपदिनः, उदाहरणार्थ गच्छति, पठति. केचन धातवः आत्मनेपदिनः, उदाहरणार्थ वंदते, भाषते. केशाश्चन धातूनां परस्मैपद रूपाणि तथा आत्मनेपदी रूपाणि अपि भवन्ति, अतः ते धातवः.
काही धातूंचे परस्मैपदी रूप देखील असतात आणि आत्मनेपदी रूपही असतात. म्हणून ते धातू उभयपदीनः, ते धातू काय असतात? उभयपदी असतात. उदाहरणार्थ बोधती बोधते, क्षिपती क्षिपते, दोन्हीकडे हे धातू वापरले जातात. आता दिशती दिशते, करोती कुरुते, पूजयती पूजयते. आता इथे आपण दिश हा धातू पाहिला ना, हा परस्मैपदी प्रमाणे पण चालेल. जसं दिशती दिशतः दिशन्ति, दिशसी दिशथः दिशथ, दिशामी दिशावः दिशामः. अशा प्रकारे इथे दिश धातू परस्मैपदी प्रत्ययांनी सुद्धा तयार होऊ शकतो. मुलांनो, अशा प्रकारे अभ्यास करत असताना आत्मनेपदी धातूंचा उपयोग कुठे आणि कसा केलेला आहे, आपण वाक्यांमध्ये आत्मनेपदी धातू कशा प्रकारे वापरू शकतो, याचा अभ्यास हळूहळू करायचा आहे.